मित्रांनो नमस्कार. आज आपल्याकडं परत थोडा पावसाला सुरुवात झाली. आता थुई 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 थोडा पाऊस राहील. तर शक्यतो बुरशीजन्य करपा, पानांवर ठिपकी येण्याचं शक्यता इथं आपल्याला राहील. तर इथं जेड-78 म्हणा, सुडोमोनास, बॅसिलस सबटिलस याचेसुद्धा आपल्याला स्प्रे घेणं गरजेचं आहे. या वेळेस आता पाणी द्यायची विशेष गरज नाही. खतं थोड्याफार प्रमाणात आपल्याला द्यावं लागतील, कारण साईज, कलर ज्या प्लॉटांचा अजून बाकी आहे, शुगर कमी आणि त्यांना आपल्याला मॅक्स प्रोटीन म्हणा, 0050, कॅल्शियम ऑक्साईड याचा वापर जर केला, कॅल्शियम ऑक्साईडचा वापर जर केला ना, तर फळं तडकण्याची भीती थोडी कमी राहील. सोलापूर लालसारख्या व्हरायटीमध्ये हे प्रॉब्लेम लवकर येते. अचानक पाऊस पडलाय, ताण पडलेला होता. अचानक पाऊस पडला का फळं तडकायला सुरुवात होते. मित्रांनो, यानंतर प्रत्येक व्हिडिओला आपली तारीख येईल, कारण काय होतं, फार जुने लोक मागचे व्हिडिओ बघता आणि त्याच्यावरचे प्रश्न परत विचारता, की आता त्याला आला, पण आपण त्याला प्रत्येक वेळेस प्रिव्हेंटिव्ह काय करायचं, क्युरेटिव्ह काय करायचं याचं सुद्धा आपण सांगितलेलं आहे. त्याला आलेलं जर असेल, स्पॉट दिसायला सुरुवात झाली असेल, तर तुम्ही ऑइल गार्डचा वापर करा. अन्यथा गरज नाही. जर तुमच्या प्लॉटमध्ये त्याला नाहीच, आता या प्लॉटमध्ये त्याला दिसलाच नाही, त्याच्यामुळे इथं ऑइल गार्डचा वापर करायची गरजच पडली नाही. जर दिसला कुठं मोठं तुम्हाला शक्यता वाटली, बारीक निरीक्षण केलं, आधी तर येतो पानावरच टिपके, ते काय लवकर नजर पडते नाही. त्याच्यानंतर आपल्या फळावर ते लागण दिसायला सुरुवात होती. बारीक 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 छोटे छोटे ठिपके तयार होतात. पहिल्यांदा तेलकट पिवळसर तेलकट रंगाचे दिसतात आणि ते एकत्र होत चालतात आणि मग त्याचे एल किंवा वाय आकाराचे तळे जात्या. जाणतं माणूस ऑक्सिजन पोडस पुनी काही या जीवाणूमुळे हा होतो. याला बुरशीनाशक मारीत बसू नका, त्याचा फायदा होणार नाही. त्याला बुरशीनाशकांचा कोणताही वापर त्याला काहीच फायदा होणार नाही. हा जीवाणूजन्य करपा हा जीवाणूवरूनच तयार होतो. जीवाणू नष्ट करणारे कॉपर आहे. काही जणांचं म्हणणं कॉपरने कडकपणा येतो किंवा डाग येतात. तर आता मग कंपनीचं मास्टर कॉप, ज्ञानबोर्डो यासारख्या औषधं वापर करून आपल्याला त्याला प्रिव्हेंटिव्ह आपल्याला तिथं काम करता येईल, किंवा कोणी काय स्ट्रेप्टोसायक्लिन या अशा औषधं. राहिला विषय मार्केटचा. मित्रांनो, मार्केटमध्ये खूप खराब प्रतीचा माल सध्या येतोय सोलापूर भागातून, बऱ्याचशा भागातून. पुणे आता की त्याल्याचा भरपूर माल मार्केटमध्ये आलाय. त्याच्यामुळे मार्केट आहे ना इनबॅलन्स आहे. मार्केट इनबॅलन्स असल्यामुळं शेतकरी थोडा घाबरलाय. पण घाबरू नका, चांगल्या मालाला चांगलंच मार्केट आहे, हलक्या मालाला हलकंच मार्केट आहे. थोडा थांबून व्यवस्थित चांगल्या व्यापाऱ्याला माल द्या. इथंही फसवणुकीचे प्रकार घडायला थोडी थोडी सुरुवात झाली. काही काही भुरटे व्यापारी ते येतात, तुमचा माल घेतात, 1-2 दिवस कॅश पैसे देतात. तिसऱ्या दिवसाचा थोडासा जास्त माल किंवा 2 दिवसाचा माल ते आता देऊच राहिलो, पुढे जातो काय, मग त्या शेवटचा 2-4 दिवसाचा मालाचे पैसे घेऊन पळून जातात. ते असं किंवा देतो नंतर असं करून शेतकऱ्याची तर फसवणूक होऊ शकते. कॅश व्यवहार करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. आपले जे फॉलोअर्स आहेत, जेवढे आहे तेवढे ब्रँडेडच आहे. 100% ब्रँडेडच फॉलोअर आपल्याला भेटलेले. त्या प्रत्येकजण आपले व्हिडिओ बघता. यूट्यूबवर आपला दीपक ठुबे या नावाने चॅनल आहे, त्याची लिंक पण टाकतो. आणि यूट्यूबवर पण व्हिडिओ बघा. काही वेगळ्या पद्धतीचे बनवलेले यूट्यूबवर पण व्हिडिओ आहे आपले. धन्यवाद मित्रांनो, असंच प्रेम करा. धन्यवाद.